ते तिकडे आहे. काय सुलभ शौचालय तुम्ही वेटर नाही, हॅरी पॉटर. मग इथं काय करताय? झाडू शकतोय, मला उडायचं ना. मला सांगा, हा टेबल खाली आहे का? नाही, हवेत आहे. हवेत आहे? हा, स्वतःच्या जीवावरच करतो. जाम कॉन्फिडन्स वाली टेबल आहेत. नाही, मला विचारायचे की हा टेबल एंगेज आहे का? हा मग पुढच्या महिन्यात साखरपुडा आहे त्याचा. चांगली तारीख भेटली तर लग्न पण करणार आहे तो. मला असं विचारायचंय की ह्या टेबलवर कोणी बसलाय का? अरे पागल आहे का तू? टेबलवर बसायला का फुलदाणी आहे का? काय खुर्च्या काय मग का टेडी बेअर ठेवायसाठी ठेवलं का? तेच विचारतोय, खुर्चीवर कोण बसलाय का? होय, कोण? अशी. तर तिला उडवा. पागल आहे का? पता काय का ती उडवायला? हो म्हणजे झाडा दिला. ए नालायक मासी, तू इथे बसलीस? कळत नाही का तुला? पागल कुठली? अहो काय चाललंय? माशीला कोण असं झाडतंय का? अरे मग एवढं कळतंय तर मग कशाला झाडायला लावता? अहो मला हकला दिला. अरे हाकायला तरी ती अजून येऊन बसती. अरे तिला. अरे मारलं तर तिची आत्मा नाही का लागणार माझ्या मागे? अहो माशीची आत्मा कशी असेल? पागल, तुला समजत कसं नाही? मग की पिक्चर बघितला नाहीस तू? भूक लागली हो. भूक काय नसते हो, त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. काय फालतू विनोद करता तुम्ही? अरे चल, या विनोदाच्या जीवावर तर नांदेडची हास्य जत्रा चालते आणि तू म्हणतोस की विनोद करू नकोस. जाऊ दे, माशी उठली, मी बसतो. सकाळीच? अरे दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. दारू प्यायला नाही, जेवायला बसलोय. जेवण तरी बघायला भेटेल का इथं? अरे हॉटेल आहे इथे, जेवायला नाही तर मग काय वाघ सिंह भेटतील का इथं? तुला काय हे प्राणी संग्रहालय वाटलं का? अहो मला वागसी नाही बघायचं तो, मला जेवायला द्या जेवायला. बघायची नाही वाघ सिंह? तुम्हाला फुटबॉलची क्रिकेटची मॅच बघायला टाइम आहे आणि वाघ सिंहाकडे बघायला टाइम नाही. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे सगळे वाघ सिंह कमी होत चालले आहेत. हे बघा, मला भूक लागली, मला फक्त काहीतरी खायला द्या बस. बस बस, तुम्हाला खायचे, पियायचे आणि झोपायचे. तुमच्या 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 ह्या अशा वागण्यामुळे आपला देश मागे होत चाललाय आणि आपला मराठवाडा मागे होत चाललाय. अहो मला जेवायला द्या हो, नाही तर जाऊ का मी इथून? जा, तुम्ही पाकिस्तानात जा, चीनमध्ये जा, बांगलादेशात जा. जेव्हा तिकडे जाल ना तेव्हा आपल्या भारत देशाची किंमत कळेल तुम्हाला. आपल्या देशावर प्रेम नाहीये, निसर्गावर प्रेम नाहीये, म्हणून आपल्या देशातील बेडकांची संख्या कमी होत चालली आहे. हे बघा, तुम्ही मला उद्देशाचे दोष पाजू नका प्लीज. मला भूक लागली हो, काहीतरी खायला द्या. चला मेनू कार्ड दाखवा. म्हणजे तू काय आता मेनू कार्ड खाणार आहेस? मेनू कार्ड कशाला खाईल मी? त्यात जे लिहिलं आहे ना ते खाईल मी. द्या चला. हा चल घे, खा. हे स्टार्टर काय आहे? क्लच, एक्सिलेटर, गिअर. हो, गाडीचा स्टार्टर विचारत नाही, खायचा स्टार्टर काय आहे? खायामध्ये काही घेऊ शकतो तू, खायामध्ये लई काही हाय. आता काय स्टार्टर मध्ये रोटी खाऊ? का नाही खाणार? आमच्या नांदेडमध्ये येऊन बघा, आमच्या इथं कसं चटणी भाकर रोटी खातात लोक. आणि ह्या 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 तुमच्या अशा वागण्यामुळे त्या देशातील डॉल्फिनची संख्या कमी होत चालली आहे. रोटी नाही खात म्हणता? एवढी मस्ती कुठून आली तुम्हाला? जाऊ द्या, आता स्टार्टर नको. मेन कोर्स मध्ये काय घेऊ? मेन कोर्समध्ये सायन्स घे, आर्ट घे, कॉमर्स घे, BA, झेपेल ते घे. प्रॉब्लेम होता ना मग माझ्या मुलीचा सेम हाच प्रॉब्लेम झाला. तिने सायन्स घेतलं ना मग झाली सगळी बोंबाबोंब. आता मी कुठेतरी जाऊन बोंबाबोंब करणार. म्हणजे तू पण सायन्स घेतलंस? वीस घेणार जाऊन 20. हे बाळा, हे बेटा, अरे नाही रे, नापास होणे हा काही गुन्हा नाही. त्यासाठी 20 घ्यायची काही गरज नाही. अभ्यास कर, अभ्यास. केलाय, खूप अभ्यास केलाय मी. आधीच माझं पूर्ण शिक्षण झालंय. तू अभ्यास केलास तू? मग काय येते तुला? किरीस का सुने का गाना? अरे चल, हा अभ्यास तर देशाच्या सगळ्या घराघरामध्ये होतो. मी सगळा अभ्यास, पण मला आधी थोडं जेवू द्या. जेव मी थोडस. जेव जेव. काय जेवशील? पोटात कावळे ओरडतात काय तुझ्या? खरंच कावळे ओरडतात, कधीही बाहेर येतील होते आता. मग उंदीर तू? उंदीर? उंदीर? कावळ्याला उंदीर लय आवडतो. कावळ्याला नाही हो, मला खायचं हो. मग कावळ्याचं काय? भरू दे ते कावळे. अरे हे काय भरू कावळे? आणि तुमच्या ह्या अशा वागण्यात कमी होत चालली आहे. पिंड्याला शिवायला सुद्धा कावळा भेटत नाही. असे पोटात कावळे पोचता
आणि त्याला भुके मारता, मग अवकात नाही तर कशाला कावळे पोचता पोटात? हो, मी कुठे कावळे पोचतोय पोटात? अरे पोचा ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ते बिचारे कावळे तुम्ही पोटात पोचत नाही आणि मग ते कावळे चिवताईच्या दारात जातात आणि म्हणतात चिवताई चिवताई दार उघड. या चिवताईचे वेगळेच नखरे आहेत. थांब माझ्या बाळाला आंघोळ घाल दे, थांब माझ्या बाळाला गन पावडर कर दे, थांब माझ्या बाळाला झोपू दे. आणि काय ते ऑल टाइम त्या चिवताईची चिवताईगिरी चालूच असते. ह्या तुमच्या अशा ह्या वागण्यामुळे आपल्या देशातील खेकड्यांची संख्या कमी होत चालली आहे. अहो, काहीच नाही का हो तुमच्याकडे खायला? मक्याचं कणीस आहे, देऊ का? नको, खाल्ल्यावर प्रॉब्लेम होतो. कसला प्रॉब्लेम? जरा पोट दुखत आणि ए ढुचणाऱ्या असा आवाज येतो. काय दुखायला त्या? शिव्या देऊ का? शिव्या अलग अलग व्हरायटीच्या शिव्या आहेत माझ्याकडे. हात घेऊन माझ्या मागे लागलात का? छळताय मला. अबे तुला छळायला आणि काय सासू आहे का तुझी? मला नाही जेवायचं. अरे पण का नाही जेवायचं? उपवास आहे माझा संतोषी माताचा. 8 दिवस काय खायचं पण नाही आणि पाणी पण प्यायचं नाही. उपवास तुम्ही काय करता? उपवास आम्ही करतो. मराठवाड्याचे लोक सगळं खाऊन टाकता आणि उपाशी राहावं लागतं आमच्या मराठवाड्याच्या लोकांना. तुमच्या अशा या वागण्याने आपल्या देशातील सर्वांची संख्या कमी होत चालली आहे, लक्षात ठेवा. बस, बस. मला आता जेवायचं नाही. मी जीव देतो. तुम्ही काय जीव देता? जीव आम्ही देतो मराठवाड्यातील लोक. आमचे सगळे पॅकेज तुम्ही खाता आणि आमच्या मराठवाड्याच्या लोकांना उपवासी राहावं लागतं आणि तुमच्यामुळं गांडुळाची संख्या कमी होत चालली आहे, लक्षात ठेवा. हो, तुम्हाला तुमच्या घरचे ओरडत नाहीत का? का ओरडतील? मी मराठवाड्याचा आहे म्हणून. अरे आम्ही ओरडतो निसर्गाला पाऊस पडू दे म्हणून. तुमच्यामुळे पाऊस पडत नाही आणि तुमच्यामुळे मोर मेलेत, मोर नाचत नाहीत म्हणून पाऊस पडत नाही, लक्षात ठेवा. मग मी नाचू काय? थे 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 थे. अरे पण तू नाचून काय होणार? काय पाऊस पडेल का तुझ्या नाचण्याने? जास्तीत जास्त घाम पडेल तुझ्या नाचण्याने. का तुझ्या घामाच्याने काय आम्ही शेती करू का? अरे कधीपासून तुम्हाला जेवायला मागतोय. माझ्या अंगाला तर त्राण नाही राहिला. जेवायला द्या. जेवायला द्या. ए बाळा उठ, जेवण कर बाळा उठ.